नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण स्टार्स प्रकल्पांतर्गत घेण्यात येणारी पायाभूत चाचणी जी असते त्या चाचणी परीक्षेची इयत्ता 7वीची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न पहिला आणि दुसरा हा तोंडी 5 गुणांचा आणि प्रात्यक्षिकाचा 5 गुणांचा प्रश्न असतो आणि तिसऱ्या प्रश्नापासून लेखी चाचणी चालू होते. तर लेखी चाचणी आपण आज सोडवणार आहोत. प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव. आता इथं ही संख्या दिली आहे आणि ही संख्या अक्षरात लिहा. तर तुम्हाला डायरेक्ट नाही वाचता आली तर तुम्ही एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 2,34,902 याप्रमाणे ही अक्षरात लिहायची आहे. नंतर 7,67,805 ही संख्या अंकात लिहा. आता इथं तुम्हाला असं लिहिता नाही आलं तर तुम्ही इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष अशी घरं तयार करून घ्यायची. आणि 7 लाख म्हणजे लाखाच्या घरामध्ये 7, नंतर 67,000 म्हणजे दशहजार आणि हजार इथं 67, नंतर 805 म्हणजे इथं 800 म्हणजे शतकाच्या घरामध्ये 8 आणि एककाच्या घरामध्ये 5 आणि उरलेल्या ठिकाणी 0. म्हणजे याप्रमाणे ही संख्या आपल्याला जर अक्षरात दिली असेल तर ती अंकात लिहिता येते. पुढचा प्रश्न आहे, संख्या विस्तारित रूपात लिहा. आता इथं संख्या लिहिताना विस्तारित रूपात लिहिताना बेरजेच्या स्वरूपात लिहायचं असतं, त्यांच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या स्वरूपात. आता इथं 8च्या पुढं किती संख्या आहेत? 1 2 3 4 5, मग तेवढे 0 द्या. नंतरचा अंक आहे 2च्या पुढे किती संख्या आहेत? 1 2 3 4, मग हे 4 0. मग 9च्या पुढं 3, 6च्या पुढं 2, 0 0 आणि 3. नंतर बेरीज करा. बेरीज करा तर एकदम सोपंच असतं, तुम्हाला सगळ्यांना बेरजा येतातच आहे. तर त्याप्रमाणे 3,542 आणि 5,738 यांची बेरीज करायची. कधी कधी आडवं दिलेलं असतं तर उभं लिहिताना एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार याप्रमाणे अंक लिहून घ्या आणि बेरीज करा. इथे ही बेरीज आलेली आहे 9,280. नंतर वजाबाकी करा, एक गणित असतं. 6,398 वजा 3,757. 8मधनं 7 गेले 1, 9मधनं 5 गेले 4. आता इथं 3मधनं 7 जात नाही म्हणून आपण इथं 5 घेतले आणि इथं हातचा घेतला 1, 13 झाले. 13तनं 7 गेले 6, इथं 5 झाले. 5मधनं 3 गेले 2. नंतर गुणाकार करा. 4,302 गुणिले 35. आधी 5ने गुणा म्हणजे एकक स्थानी जो अंक असतो त्या संख्येने गुणायचं असतं. 5ने गुणल्यानंतर मग एक 0 ठेवा कारण एका अंकाने गुणून झालं आहे. आणि मग 3ने गुणलं तर हा गुणाकार आलेला आहे 15,570. भागाकार 636 भागिले 12. पहिल्यांदा 6ला भाग जात नाही म्हणून पुढचा अंक घेतला आपण, 63 झाले. 12ने 63ला भाग द्यायचा म्हणजे 12 पंचे 60. 3मधनं 0 गेले 3, 6मधनं 6 गेले 0, वरून घेतला 6, 12 त्रिक 36 म्हणजे भागाकार आलेला आहे 53. आता प्रश्न चौथा, इथं उदाहरणं दिली आहेत. 3.1/4 अधिक 2.1/3. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहे त्यांचं शुद्ध पूर्णांकात रूपांतर करून घ्या. म्हणजे 4 त्रिक 12 आणि 1. आता इथे गुणाकार करतो आम्ही, म्हणजे इथं पहिली म्हणजे 3 आणि 4चा गुणाकार करा आणि त्याच्यामध्ये इथला अंश मिळवा. 3 गुणिले 4 अधिक 1, 2 गुणिले 3 अधिक 1 आणि छेदस्थान मात्र आहे तेच लिहायचं आहे. 4 इथं 4 लिहिले, 3 3 लिहिले. 4 त्रिक 12 आणि 1 13/4, 2 त्रिक 6 आणि 1 7/3. मग आता इथं छेद समान नाही आहेत म्हणून तिरकस गुणाकार करायचा आहे. मग 13 गुणिले 3, 7 गुणिले 4, अंशस्थानी फक्त तिरकस गुणाकार, छेदस्थानी मात्र दोन्ही छेदांचा गुणाकार लिहायचा आहे. हा गुणाकार केला आपण. 13 त्रिक 39, 4 त्रिक 12 म्हणजे 39/12, 7 चौक 28/12. बेरीज केली आपण 67/12 आणि 12 आणि 67ला भाग दिला तर 12 पंचे 60. किंवा तुम्ही इथं असा भागाकारसुद्धा करून घेऊ शकता जर असं लक्षात नाही आलं तर. 12 पंचे 60. 7मधनं 0 गेले 7, 6मधनं 6 गेले 0 म्हणजे किती बाकी उरली? 7. सॉरी इथं 12 आहे. 12 पंचे 60 म्हणजे 5 पूर्णांक आले, उरलेली बाकी 7. इथं अंशस्थानी लिहायची, छेदस्थान आहे तसाच. याप्रमाणे इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून लिहिलं तरी चालेल किंवा याप्रमाणे ठेवलं तरी चालेल. 4/8 भागिले 1/2.
अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहा. दुसरा अपूर्णांक जो आहे त्याच्या आधी इथं भागिले जे आहे ते भागिलेऐवजी गुणिले चिन्ह करा. दुसरा अपूर्णांक व्यस्त लिहा. म्हणजे 4/8 गुणिले 2/1 हे व्यस्त लिहिलं. म्हणजे 4 2 8, 8 1 8 गुणाकार केला, भाग दिला, उत्तर आलं 1. पेट्रोलचा दर प्रति लिटर 98.50 रुपये आहे. स्कूटरमध्ये 2.5 लिटर पेट्रोल भरण्यास किती रुपये द्यावे लागतील. म्हणजे इथं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे. तर 98.50 गुणिले 2.5 इथं दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून हा गुणाकार करा. आधी 5ने गुणा, मग 2ने गुणा, बेरीज करा आणि बेरीज केल्यानंतर दशांश चिन्हाचा विचार करायचा आहे. तर दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत? 1 2 3. इथं आपण 1 2 3 संख्या सोडून इथं दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे 246.25 रुपये द्यावे लागतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं गणित घेण्याच्या ऐवजी पुढचं गणित घेण्याच्या आधी ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 7वीची प्रश्नपत्रिका नाही आहे. म्हणजे 7वीची प्रश्नपत्रिका आहे, परंतु अभ्यासक्रम जो आहे तो 6वीच्या अभ्यासक्रमावरती ही प्रश्नपत्रिका असते, हे लक्षात घ्या. म्हणजे पायाभूत चाचणी ही वर्षाच्या सुरुवातीला होते आणि म्हणून आधीच्या इयत्तेवरती ती प्रश्नपत्रिका येत असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढचे व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा की जेणेकरून त्यांचाही सराव होईल आणि त्यांनासुद्धा चांगले मार्क मिळतील. आता इथं पुढचं गणित घेऊया. जॉन 96.3 किलोमीटर वेगाने कारने प्रवास करत होता. रस्त्यावर कारच्या वेगाची मर्यादा 65 किलोमीटर ठेवावी अशी सूचना होती. तर त्याच्या गाडीचा वेग कितीने जास्त होता. म्हणजे कितीने जास्त आहे म्हणजे आपल्याला फरक काढायचा आहे. मग 96.3 वजा 55.0 ही वजाबाकी केली तर 41.3 म्हणजे गाडीचा वेग हा 41.3 किलोमीटरने जास्त होता. पुढचं 5वा प्रश्न जो आहे तो स्तंभालेखाचा आहे. इथं आदेशने एका आठवड्यात वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी दिलेला वेळ आणि त्याचा तपशील दाखवणारा तक्ता दिलेला आहे. म्हणजे विषय आणि वेळ त्याने किती वेळ दिला एका आठवड्यामध्ये. तर इथं स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे. स्तंभालेख काढताना हा एक्स अक्ष आडवा जो असतो तो एक्स अक्ष आणि उभा जो आहे तो वाय अक्ष काढायचा आहे. एक्स अक्षावरती विषय घेतले आपण, इथं विज्ञान, इंग्रजी, गणित आणि वाय अक्षावरती वेळ. मग आता इथे किती दिले? जास्तीत जास्त 11 तास. म्हणजे आपण आपल्या आलेख किती आहे, किती मावते त्यानुसार 2 4 6 8 10 12 आणि आता इथं मी हे 1 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. आता विज्ञान किती आहे? 10 तास. मग इथं 10ला खूण करायचे आणि हा स्तंभ 10पर्यंत स्तंभ काढायचा आहे. इंग्रजी 8 तास म्हणून इथं 8पर्यंत. नंतर हा गणित 11 तास म्हणजे 11पर्यंत. याप्रमाणे स्तंभ काढायचे. फक्त स्तंभालेख काढताना या 2 स्तंभालेखांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच वाय अक्षापासून पहिल्या स्तंभाचं अंतर आणि प्रत्येक 2 स्तंभांमधलं अंतर हे सारखंच असलं पाहिजे. कमी जास्त अंतर त्या ठिकाणी ठेवायचं नाही. प्रश्न 6. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 25 आणि 75 या संख्यांचा मसावी काढा. आता 25चे अवयव पाडले आपण 5 × 5. 75 5 × 5 म्हणजे 25 आणि 25 × 75 म्हणून 5 × 5 × 3. आता मसावी काढायचं आहे. मसावी काढताना दोन्ही संख्यांमध्ये इथं जे अवयव आहेत तेच घ्यायचे. म्हणजे इथं हा 5 आहे, हा 5 आहे. यांच्या जोडीबद्दल आपण एक 5 घेतला. पुन्हा इथं 5ची जोडी तयार होते म्हणजे ह्या जोडीबद्दल एक 5 घेतला. म्हणजे 5 5 25 हा मसावी आहे. श्यामजवळ काही फुले आहेत. त्याने प्रत्येक माळेत 8 फुले किंवा 12 फुले किंवा 16 फुले असणाऱ्या माळा तयार केल्या. तर त्याच्याजवळ एकही फूल शिल्लक राहत नाही. तर त्याच्याजवळ कमीत कमी किती फुले असतील. आता कमीत कमी शब्द असला ना की लसावी काढायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग इथं आपल्याला लसावी काढावं लागेल. मग लसावी काढताना 6वीच्या अभ्यासक्रमावर असल्यामुळं
इथं आपण काय केलं आहे, प्रश्न कसा दिला आपल्याला, 8चे विभाज्य म्हणजे 8ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 8चे विभाज्य लिहायचे म्हणजे सरळ 8चा पाढा लिहून टाकायचा. 16चे विभाज्य म्हणजे 16ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 16चा पाढा. 12चे विभाज्य म्हणजे 12चा पाढा. आणि या दोघांमध्ये सामायिक कोणकोणते आहेत तर बघा, इथं 48 आहे, इथं 48 आणि इथं 48. पहिली संख्या आपल्याला मिळालेली, पुढची संख्या मोठी आपण पुढे जर हे वाढवलं तर पुढच्या संख्यासुद्धा आपल्याला मिळणार आहेत. पण आपल्याला कितीही या ठिकाणी सामायिक विभाज्य असले ते त्यातलं लहानात लहान घ्यायचं असतं. म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळालेली आहे म्हणून श्यामजवळ कमीत कमी किती 48 फुले असतील. कमीत कमी शब्द असला की लसावी काढायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त असला की मसावी. प्रश्न 7व्यातलं गणित आहे. जयेशकडे काही रुपये होते. त्याच्या मित्राने 17 रुपये दिल्यानंतर त्याच्याकडे 40 रुपये झाले. तर जयेशकडे किती रुपये होते. आता जयेशकडे काही रुपये म्हणजे किती रुपये ते माहीत नाही, ते आपण मानलं आहे. जयेशकडे असलेले रुपये x मानू. त्याच्या मित्राने किती दिले 17, म्हणजे ते त्याचे वाढले, म्हणजे ते आपल्याला बेरीज करावी लागेल. x + 17 = 40. मग x बरोबर हा 40 आहे असाच लिहा आणि हा अधिक आहे, तर अधिक संख्या असेल, धन असेल तर ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना ऋण होते. म्हणजे 40 - 17 म्हणजे x बरोबर 40मधून 17 गेले 23. म्हणजे जयेशकडे 23 रुपये होते. पुढचं गणित. बागेत काही झाडे आहेत, म्हणजे इथं म्हणून आपल्याला मानावं लागेल, म्हणून बागेतील झाडे आपण x मानू. एकका वाक्य वाचून तुम्ही त्याप्रमाणे तयार केलं तरी चालतं. त्यापैकी 1/3 फुलझाडे आहेत. म्हणजे x झाडं जी आहेत त्यापैकी 1/3 फुलझाडे आहेत. म्हणजे x × 1/3 बरोबर किती येणार 45 फुलझाडे असतील. म्हणजे एकूण जी झाडे आहेत त्यापैकी 1/3 झाडे हे फुलझाडे आहेत, म्हणजे ते आहेत 45. म्हणून x × 1/3 = 45. आता हा 3 इकडं भागिले आहे, तो इकडं त्यांना गुणिले होणार आहे. म्हणून x बरोबर 45 × 3 या दोघांचा गुणाकार बरोबर 135. म्हणजे बागेत एकूण 135 झाडे आहेत. अरबाजचे 8 वर्षापूर्वीचे वय 12 वर्ष होते, तर त्याचे आजचे वय किती. आता अरबाजचं आजचं वय आपल्याला काढायचं म्हणून आपण ते मानलं आहे. अरबाजचे आजचे वय x वर्ष मानू. मग अरबाजचे 8 वर्षापूर्वी म्हणजे आजचं वय समजा त्याचं 12 वर्ष असेल असं आपण मानलं, तर 8 वर्षापूर्वी किती असेल त्याचं वय 4 असेल. म्हणजे आपण काय करतो, इथं वजाबाकी करतो. आजच्या वयातनं किती वर्षापूर्वी आहे तेवढे वजा करायचे आहेत. म्हणजे x - 8 किती होतं वय 12. मग x बरोबर 12, हा -8 इकडे त्यांना अधिक होणार आहे म्हणून +8. x बरोबर 12 आणि 8 किती झाले 20. म्हणजे अरबाजचं आजचं वय 20 वर्ष आहे आणि 8 वर्षापूर्वी तो 12 वर्षाचा होता. प्रश्न 8वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एक आंब्याची पेटी 300 रुपयांना विकली असता 50 रुपये नफा होतो, तर त्या पेटीची खरेदी किंमत किती असेल. या व्यवहारात शेकडा नफा किती झाला. आता खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा, कारण आपल्याला इथं 300 रुपयांना विकली आणि 50 रुपये नफा झाला आहे, म्हणजे खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा हे सूत्र आहे. विक्री किंमत आहे 300, नफा झाला 50, दोघांची वजाबाकी केली 250, म्हणजे खरेदी किंमत आहे त्या आंब्याच्या पेटीची 250. आता शेकडा नफा काढायचा. तर शेकडा नफा काढताना काय करायचं, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा किती आहे 50 रुपये. म्हणजे हे सोडवलेलं आहे इथं. हे कसं सोडवायचं आहे बघा. नफा किती आहे 50 रुपये, खरेदी किंमत किती आहे 300 गुणिले 100. सॉरी 350 रुपयांना विकली आहे म्हणजे 250 आहे. खरेदी किंमत इथे काढली आपण बघा 250 आहे. नफा छेद खरेदी किंमत 250 गुणिले 100, हा 0 गेला, 25 ×
25, 25 दुणे 50, 2 गुणिले 10 बरोबर 20. म्हणजे शेकडा नफा किती झाला 20. म्हणजे इथं सूत्र आणि डायरेक्ट दिलेलं आहे आणि डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे तर तुम्ही असं बाजूला उदाहरण सोडवून घेऊ शकता. 200 रुपयांना घेतलेली पर्स 260 रुपयांना विकली आणि 300 रुपयांना घेतलेली बॅग 360 रुपयांना विकली तर कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला. आता दोघांची खरेदी किंमत वेगवेगळी आहे. झालेला नफा जरी सारखाच असला 60-60 रुपये तरी खरेदी किंमत मात्र वेगळी आहे. म्हणून आपल्याला इथं शेकडा नफा काढावा लागेल. व्यवहार फायदेशीर कोणता आहे हे शोधण्यासाठी आपल्याला शेकडा नफा काढावा लागेल. मग त्यासाठी 2 व्यवहार इथं वेगवेगळे आहेत. मग आपण एकेका व्यवहाराचं इथं शेकडा नफा काढूया. पर्सचा व्यवहार किती आहे, खरेदी किंमत 200 रुपये, विकली कितीला 260ला. मग नफा किती झाला, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. किती जास्त आहे 60. 260 वजा 200 म्हणजे 60 रुपये नफा झालेला आहे. शेकडा नफा आपण ए मानला आहे म्हणून शेकडा नफा ए मानू. मग शेकडा नफा ए म्हणजे 100ला ए रुपये नफा म्हणून 100 छेदस्थानी येणार अंशस्थानी ए छेद 100. मग 200 रुपयांना किती झाला 60 रुपये झाला म्हणून 200 छेदस्थानी आणि 60 अंशस्थानी. आता ए बरोबर हा 100 आपल्याला नको, इथं हा भागिले आहे तो इकडे गुणिले आणला म्हणून 60 छेद 200 गुणिले 100. 2 शून्य गेले, बे एक बे व्यतिरिक्त 7 30 म्हणजे ए बरोबर 30%. तसाच पुढचा बॅगचा व्यवहार केला आहे. खरेदी किंमत 300, विक्री किंमत 360, नफा पुन्हा झाला इथं 60 रुपये. शेकडा बी आपण मानला आहे, शेकडा नफा मानलेला आहे आपण बी. आता 100ला बी म्हणजे बी छेद 100 आणि 300ला नफा झालेला आहे 60 रुपये म्हणजे 60 छेद 300. पुन्हा हा 100 इकडे भागिले आहे तो इकडे येताना गुणिले होणार आहे म्हणून बी बरोबर 60 छेद 300 गुणिले हा 100 इकडे गुणिले आणला. हे 2 शून्य घालवले, 3ने आपण भाग दिला तर किती आलं हे 20%. मग ए म्हणजे पर्सच्या व्यवहारामध्ये 30%, बॅगच्या व्यवहारामध्ये 20%. म्हटलं कुठला फायदेशीर आहे मग पर्सचा व्यवहार. म्हणजे पर्सचा व्यवहार फायदेशीर झाला. म्हणजे इथं जरी 60-60 वाटत असलं की आपण म्हणतो की नाही समान आहे, काय फायदा नाही काय तोटा नाही, परंतु हे तसं नाही आहे. कारण फायदा किंवा तोटा हा खरेदी किमतीवर असतो आणि खरेदी किंमत इथं वेगवेगळी आहे. म्हणून याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. 9व्यातलं गणित आहे. सुलभाचे वय 24 आहे, महेशचे वय 56 आहे, तर दोघांच्या वयांचे गुणोत्तर काढा. म्हणजे 24 छेद 56, 24 आणि 56ला 8ने भाग जातो आहे म्हणून भागिले 8 घेतलं आहे. 8 त्रिक 24, 3 छेद 7 म्हणजे 3×7 गुणोत्तर आहे. एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 200 विद्यार्थ्यांना पोहता येते. म्हणजे पोहता येणारे विद्यार्थी किती झाले 200. उर्वरित मुलांना पोहता येत नाही. मग पोहता न येणारे विद्यार्थी, एकूण विद्यार्थी किती आहेत 600. 600मधले 200 गेले म्हणजे 400 विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. तर न पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर काढा. म्हणजे कुणाचं काढायचं आहे, पोहता येणारे आणि न पोहता येणारे. पोहता येणारे किती विद्यार्थी आहेत 200, न पोहता येणारे किती आहेत 400. इथं आपण भाग दिला, हे 2 शून्य गेले, मग 2ने भाग दिला तर काय येणार आहे 1/2 म्हणजे 1/2. 10वा प्रश्न. आता पहिलं गणित. 10×10=12 दराने 5000 रुपयाचे एका वर्षाचे व्याज किती होईल. आता 5000 रुपयांचं एका वर्षाचं व्याज आपण x रुपये मानलं. 100 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती दिलं इथं 12 रुपये. मग 5000 रुपयांवरचं व्याज x रुपये, 100 रुपयांवरचं व्याज 12 रुपये. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची. हा 5000 छेदस्थानी आहे, तो इकडे येताना काय होणार आहे गुणिले होणार आहे. हा भागिले इथं हा गुणिले होईल म्हणून x बरोबर 12/100 आहे तसेच. आणि हा 5000 इकडं गुणिले झाला. 5000 आपण इथं गुणले घेतले, हे 2 शून्य घालवले तर 12 गुणिले 50 म्हणजे 12×5 = 60, 600 रुपये. म्हणजे 5000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती मिळणार आहे 600 रुपये होईल. ब प्रश्न. संगणक खरेदीसाठी 35,000 रुपये 10×12 दराने 1 वर्षासाठी बँकेकडून घेतले तर वर्षअखेरीस बँकेस एकूण किती रुपये द्यावे लागतील. किती रुपये घेतले 35,000. मग 35,000 रुपयांचं एका वर्षाचं व्याज आपण x रुपये मानलेलं आहे म्हणून x रुपये मानू. मग 100 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती दिले 12 म्हणून 12 रुपये आहे. आता हे मानायची गरज नाही आहे, 12 रुपये आहे दिलेलं आहे तिथं. मग
35,000 रुपयांचं वरचं व्याज एक्स म्हणजे 1/35,000 गुणिले 12/100, कारण 100 रुपयावरती 12 रुपये व्याज आहे. आता एक्सची किंमत काढायची म्हणून हा 35,000 भागिले आहे, तो इकडे त्यांना काय होणार आहे, गुणिले होणार आहे. 12/100 गुणिले 35,000. मग हे 2 शून्य गेले. 12 गुणिले 350 किती आलं, 4,200 रुपये. म्हणजे एक्स बरोबर 4,200 रुपये आहे. आता पुढं काय विचारलं आहे की वर्षअखेरीस बँकेस एकूण किती रुपये परत द्यावे लागतील. मग फक्त 4,200 द्यावे लागतील का, तर नाही. जी घेतलेली रक्कम आहे 35,000 अधिक 4,200 यांची बेरीज केली तर बँकेला परत द्यावी लागणारी रक्कम जी आहे ते 39,200 रुपये आहे. प्रश्न 11वा. इथं चौकोन दिला आहे ABCD, त्याच्यावरनं हे प्रश्न विचारलेत. लगतच्या 2 बाजूंमध्ये एक शिरोबिंदू सामायिक असतो. म्हणजे बाजू किंवा ही घेतली इथं बघा, बाजू AB बाजू BC एक शिरोबिंदू सामायिक आहे. बाजू AB बाजू BC किंवा बाजू BC बाजू DC कोणत्याही तुम्ही लिहू शकता. बाजू AD बाजू DC या लगतच्या बाजू आहेत. सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन, कोन A व कोन C, कोन B व कोन D. शेवटचं गणित. आता खालील आकृतीमधील सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती होईल. आता इथं असे जर बहुभुजाकृती असेल तर त्याचे त्रिकोण तयार करून घ्यायचे 2-2 बिंदू जोडून. मग किती त्रिकोण झाले, 1 2 3 4 त्रिकोण झाले. मग त्याचं सूत्र आहे सर्व कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 गुणिले त्रिकोणांची संख्या. मग आता इथे 180 गुणिले त्रिकोण किती तयार केले आहेत, 1 2 3 4 म्हणून गुणिले 4, 18 चौक 72 आणि हा 0 म्हणजे 720 अंश. म्हणजे आकृतीतील सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती होणार आहे, 720 अंश आहे. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा प्रश्नपत्रिका शेअर करा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल, त्यांनाही चांगले मार्क मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.